नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मुळशीतील भागातील शेतजमिनीचे भाव आपल्याला सांगणार आहे. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मुळशी तालुका हा पुण्याजवळ खूप वेगाने विकसित होणारा भाग आहे. त्यामुळे इथल्या शेतजमिनीचे भाव मागील काही वर्षात खूप वाढले आहेत. नैसर्गिक सौंदर्य, धरणाजवळील परिसर, पर्यटन आणि पुण्याजवळची लोकेशन यामुळे इथे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप लोक आकर्षित होत आहेत. सध्या मुळशीमध्ये शेतजमिनीचे भाव लोकेशननुसार खूप बदलतात. जर आपली जमीन रोड टच किंवा मुख्य रस्त्याला लागत असेल आणि जवळपास रिसॉर्ट या फार्म हाऊस किंवा टुरिस्ट प्लेस असतील, तर अशा जमिनीचे भाव साधारणतः 2 कोटी ते 4 कोटी प्रति एकर किंवा त्याहून जास्त जाऊ शकतात. कारण पुण्यामध्ये मुळशी जवळ येतो. तिथल्या लोकांना डेव्हलपमेंटसाठी जमीन खूप डिमांडेड आहे. विशेषतः टेमघर, लावसा रोड, पनशेत रोड आणि पवाड रोड या भागात डिमांड जास्त असल्यामुळे भावही जास्त आहेत. कारण ह्या रोडवर डिमांड लोकांचा इंटरेस्ट जमीन खरेदी खूप जास्त आहे. त्याच्याने ह्या रोडवर जमिनीचे भाव सतत वाढत आहेत. पण जर जमीन गावाच्या आतमध्ये असेल म्हणजे मेन रोड पण थोडी आत असेल तर तिथे भाव थोडे कमी असतात. अशा जमिनीचे भाव साधारणपणे 60 लाख ते 1.5 कोटी प्रति एकर पर्यंत असू शकतात. ही जमीन येणाऱ्या काळामध्ये अनेक भाव वाढू शकतात. ही जमीन इन्व्हेस्टमेंटसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. जमीन सपाट आहे का, पाणी उपलब्ध आहे का आणि अप्रोच रोड आहे का, या गोष्टीवर बी भाव ठरला जातो. या सर्व गोष्टीवर जमिनीची किंमत अवलंबून ठरल्या जाते जे लोकांना. तसेच जर जमीन डोंगराळ भागात असेल किंवा डेव्हलपमेंट कमी असेल तर तिथे भाव अजूनही कमी म्हणजे 30 लाख ते 50 लाख प्रति एकर पर्यंत मिळू शकतात. पण अशा जमिनीचे फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले असतात. ही जमीन तुम्ही सध्या घेऊन ठेवताना जर येणाऱ्या काळामध्ये ह्या जमिनीचा खूप पैसा येतो आपल्याला. कारण पुढे डेव्हलपमेंट झाल्यावर भाव वाढण्याची शक्यता 100% असते. मुळशीमध्ये सध्या फार्म हाऊस, प्लॉट, विकेंड होम आणि रिसॉर्ट बिझनेससाठी जमीन खूप घेतली जातात. कारण त्यांची डिमांड तिथे खूप आहे. त्यामुळे अनेक लोक शेती जमीन घेऊन येण्यालाच नॉन ॲग्रिकल्चरल कन्व्हर्जन करून फार्म हाऊस बनवतात. त्यामुळे अशा पोटेन्शियल असलेल्या जमिनीची डिमांड आणि प्राईस दोन्ही वाढत आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन घेताना 7/12 उतारा, रोड ॲक्सेस, वॉटर सोर्सेस, झोनिंग रूल्स आणि कन्व्हर्जन शक्यता नीट तपासणे खूप गरजेचे आहे. कारण पुण्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये खूप झोलझाप केल्या जातो आणि माणसांना फसविलं जातं. कारण काही भाग फॉरेस्ट झोन किंवा झोनमध्ये बी एकूण सांगायचं झालं तर मुळशी तालुक्यातील जमीन 30 लाख रुपये ते 4 कोटी प्रति एकर या रेंजमध्ये मिळते. आणि पुढील काही वर्षात इथे अजूनही डेव्हलपमेंट होणार असल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण तिथे जमीन कमी होत चाललेली आहे और डेव्हलपमेंटच्या जमिनीची किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा भाग सध्या खूप लोकांचा पहिला पर्याय बनलेला आहे. कारण गोष्टीमुळेच लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी ही जमीन खूप महत्त्वपूर्ण आहे. तिथे येणाऱ्या काळामध्ये प्रोजेक्ट येऊ शकतात. जर आपल्याला व्हिडिओची माहिती चांगली वाटली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.